नमस्कार मित्रांनो, हॅलो हेल्थ युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हॅलो हेल्थ युट्यूब चॅनल हे मराठीतून आरोग्याविषयी, सर्वांगीण आरोग्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. हॅलो हेल्थ युट्यूब चॅनलवरती आरोग्याविषयीचे वेगवेगळे व्हिडिओ प्रकाशित केले जातात. हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचावे यासाठी आपण हॅलो हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन प्रकाशित झालेला व्हिडिओ आपल्याला ताबडतोब पाहायला मिळेल. हॅलो हेल्थ ही एक हेल्थ कोचेसची टीम आहे आणि हॅलो हेल्थ मध्ये आपण गेल्या 2-3 दिवसापासून वेट लॉस वरती एक सिरीज सुरू केलेली आहे. आतापर्यंत 2 भाग प्रकाशित झालेले आहेत. पहिल्या भागामध्ये आपण वेट लॉस विरुद्ध फॅट लॉस आणि दुसऱ्या भागामध्ये आपण फॅट गेन कसं होतं याविषयी माहिती करून घेतलेली आहे. आज या सिरीजचा तिसरा भाग. आजच्या भागामध्ये आपण एक्सरसाइज किंवा व्यायाम या विषयावरती आपण बोलणार आहोत. आपण जेव्हा फॅट गेन कसं होतं हे बघत असताना आपल्या शरीराला जी ऊर्जा मिळते अन्नाद्वारे, ज्याच्यावरती आपण वेगवेगळे कार्य करत असतो, तर ती खर्च कशी होते त्यामध्ये ईट हा फॅक्टर आपण बघितला होता, की ज्याला एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस असं म्हटलं जातं. एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम. तर या व्यायामाचा काय रोल आहे आपल्या वेट लॉस मध्ये किंवा फॅट लॉस मध्ये, तर या व्यायामाविषयी आपल्याला आज जाणून घ्यायचं. तर आपण सर्वप्रथम व्यायामाचे फायदे काय आहे असे मी तुम्हाला 10 फायदे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्यायाम किंवा एक्सरसाइज याचा सर्वप्रथम फायदा म्हणजे आपली ऊर्जा खर्च होते, कॅलरीज बर्न होतात. तो कोणताही व्यायाम असू द्या, तुम्ही वॉकिंग करा, रनिंग करा, सायकलिंग करा, कोणताही व्यायाम करा, त्यामध्ये काही ना काही ऊर्जा आपली खर्च होत असते. अशा प्रकारे व्यायाम केल्यामुळे आपले कॅलरीज खर्च होतात, कॅलरीज बर्न होतात आणि त्यामुळे कॅलरी डेफिसिट किंवा ऊर्जेची तूट निर्माण होते आणि याचा फायदा आपल्या फॅट लॉस किंवा वेट लॉसला होत असतो. तसेच व्यायाम केल्यामुळे मग होतं काय, की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम आपण करतो. कोणी रनिंग करतं, कोणी सायकलिंग करतं, कोणी जिम मध्ये जातं, कोणी स्विमिंग करतं. तर कॅलरी बर्न होण्याचं प्रमाण त्या व्यायामाच्या प्रकारावरती अवलंबून असतं. परंतु याचा महत्वाचा फायदा असा होतो की कॅलरी बर्न होते आणि एक कॅलरी डेफिसिट तयार होतो, की जे वेट लॉस साठी फार आवश्यक असतं. व्यायामाचा दुसरा फायदा म्हणजे मेटाबॉलिक रेट इन्क्रीज होतो. आपण अगोदरच्या भागांमध्ये बघितलेलं आहे, जी काही एनर्जी खर्च होते त्यामध्ये आपण बघितलं की BMR बेसल मेटाबॉलिक रेट, म्हणजे जेव्हा आपली बॉडी रेस्ट करत असते तेव्हा काही कार्य चालू असतं. जसं हृदयाचं कार्य चालू असतं, रक्ताभिसरण ज्याला ब्लड सर्क्युलेशन म्हणतो, श्वास, हे सर्व गोष्टी आपण झोपेत असतानाही चालू असतात. तर हे कार्य करण्यासाठी जी काही ऊर्जा खर्च होते त्याला म्हटलं जातं बेसल मेटाबॉलिक रेट. तर हा मेटाबॉलिक रेट इन्क्रीज किंवा इम्प्रूव्ह होण्यासाठी व्यायामाची मदत होत असते. जसा हा मेटाबॉलिक रेट इन्क्रीज होईल तशा कॅलरीज जास्त बर्न होतील आणि वेट लॉस साठी त्याचा जास्त फायदा होत असतो. ज्याचा मेटाबॉलिक रेट चांगला असतो त्याचं आरोग्य नेहमी चांगलं असतं. विशेष करून जे HIIT एक्सरसाइज आहे, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग, जे कार्डिओव्हॅस्क्युलर सुद्धा ज्याला म्हटलं जातं, ह्या व्यायामांचा फायदा मेटाबॉलिक रेट इम्प्रूव्ह होण्यासाठी चांगला होत असतो. तिसरा फायदा म्हणजे आपण फॅट लॉस आणि वेट लॉस मधला फरक बघत असताना बघितलं होतं की जे फॅट फ्री मास आहे आपल्या बॉडीतलं, ज्यामध्ये रक्त, पाणी, मसल्स, आपले हाडं यांचा समावेश होतो, त्यावेळी आपण बघितलं की वेट लॉस किंवा फॅट लॉस करत असताना आपल्याला आपलं फॅट कमी करून बॉडीत असलेले मसल्स किंवा स्नायू हे ऍटलिस्ट मेंटेन करायचे किंवा वाढवायचे. तर व्यायामाचा फायदा काय होतो की हे मसल्स मेंटेन करणे किंवा ते वाढवण्यासाठी आपल्याला ह्या व्यायामाचा फार फायदा होत असतो. चौथा फायदा व्यायामाचा म्हणजे आपली जी भूक आहे, ही भुकेचं नियमन फार आवश्यक असतं. कारण वेळेवर भूक लागली तर आपण वेळेवर जेवण करू, वेळेवर जेवण केलं तर ते वेळेवर पचेल, त्याचं ऍब्सॉर्प्शन व्यवस्थित होईल आणि आपली प्रकृती चांगली राहील. हे भुकेचं नियमन करण्यासाठी व्यायामाचा आपल्याला खूप फायदा होत असतो. 5वा व्यायामाचा फायदा म्हणजे
आपली इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी जी आहे, म्हणजे आपल्या पॅनक्रियामधून जे इन्शुलिन सिक्रीट होतं त्याचं पुढचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला व्यायामाचा खूप फायदा होत असतो. पुढील एखाद्या भागामध्ये आपण इन्शुलिन बद्दल सविस्तर माहिती घेणारच आहोत. पण इन्शुलिन हे एक फार महत्वाचं हार्मोन आहे आपल्या शरीरामधलं, की ज्यावरती आपलं बरंचसं आरोग्य अवलंबून असतं. ज्यांना टाईप 2 डायबिटीस आहे त्यांची या इन्शुलिनची ओळख चांगली असते, परंतु सर्वांसाठीच इन्शुलिनचं कार्य व्यवस्थित चालणं हे आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं. तर ती सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी व्यायामाचा खूप फायदा होतो. 6वा महत्वाचा फायदा म्हणजे व्यायामामुळे आपलं जे स्ट्रेस आहे, आपल्यावरचा जो तणाव आहे तो कमी होण्यासाठी मदत होत असते. कारण की आपल्या शरीरामधले जे महत्वाचे हार्मोन्स आहेत, जसं ॲड्रेनालाईन किंवा कॉर्टिझॉल, यांचा आपल्या स्ट्रेसशी खूप महत्वाचा संबंध आहे. यांचं ह्या हार्मोन्स सिक्रेट होणं, त्यांचं कार्य चालणं, याचं व्यायामाचा या गोष्टीसाठी खूप फायदा होत असतो. 7वा महत्वाचा म्हणजे आपण मोटिवेट राहतो व्यायाम केल्याने आणि आपला मूड हा नेहमी चांगला राहतो. त्यासाठी 7वा महत्वाचा फायदा म्हणजे एन्हान्स्ड मूड अँड मोटिवेशन, हा व्यायामाचा 7वा आणि महत्वाचा फायदा आहे. आणि व्यायामामुळे पुढचा फायदा जो आहे 8वा म्हणजे सस्टेनेबल लाईफस्टाईल चेंजेस. म्हणजे व्यायामामुळे काय होते की आपल्या जीवनशैलीमध्ये एक कायमची एक चांगला सकारात्मक बदल घडून येतो आणि आपण सतत व्यायामात राहिल्यामुळे त्याचा लाईफस्टाईल वरती चांगला परिणाम होत असतो आणि ते एक टिकाऊ साधन असतं व्यायाम म्हणजे, ज्यामुळे आपण नेहमीच आपली लाईफस्टाईल हेल्दी आणि निरोगी ठेवू शकतो. 9वा फायदा व्यायामाचा आहे आपलं जे लीन मास, मगाशी आपण जे बोललो की आपलं फॅट फ्री मास जे आहे तर त्याचं मेंटेन किंवा प्रिझर्व करण्यासाठी व्यायामाचा फायदा होत असतो. आपले मसल्स वाढले नाही तरी जे आहेत ते टिकवून ठेवण्यासाठी व्यायाम हा फार आवश्यक असतो. तसंच मग इतर जे आरोग्य विषयाचे आपले उद्दिष्ट असतात. 10वा फायदा काय आहे तर आपली कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ म्हणजे हृदयाचं आरोग्य, आपलं इम्युनिटी सिस्टीमचं काम म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती, ह्या सर्व गोष्टी चांगल्या ठेवण्यासाठी व्यायामाचा फायदा होत असतो. तर आपण हे व्यायामाचे 10 प्रमुख फायदे आता पाहिलेले आहेत. आता पुढचा प्रश्न येतो की व्यायाम कोणता करावा फॅट लॉस साठी किंवा वेट लॉस साठी. कोणी म्हणेल की सायकलिंग केल्याने फायदा होईल का, रनिंग केल्याने फायदा होईल का, जिम मध्ये गेल्याने फायदा होईल का, आणि कोणत्या व्यायामाने वजन कमी होईल, कोणत्या व्यायामाने वजन कमी होणार नाही, अशी चर्चा आपल्यासारखे सर्वसामान्य माणूस नेहमी करत असतो. एक लक्षात घ्या की आपलं उद्दिष्ट आहे की आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं कायमसाठी. आपल्या शरीरात वाढलेली चरबी आपल्याला कमी करायची, आपलं वजन आपल्याला मेंटेन करायचंय. आपल्याला कोणत्याही व्यावसायिक स्पर्धेमध्ये शरीर सौष्ठव असेल किंवा वेट लिफ्टिंग असेल, तिथे कुठे जाऊन आपल्याला आता स्पर्धा करायची नाही. आपलं करिअर ठरलेलं आहे, आता आपण त्या करिअरमध्ये बिझी आहोत. ते काम करत करत आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं. जे काही 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला दिलेलं आहे ते पूर्ण 100 वर्ष आपल्याला कोणाच्याही मदतीशिवाय निरोगी 100 वर्ष आपल्याला जगायचं, हे आपलं महत्वाचं उद्दिष्ट आहे. व्यायाम कोणता करावा तर आपण बिगनर आहोत. आपण आता ठरवलंय की आपल्याला आता निरोगी व्हायचंय, आपल्याला वेट कमी करायचंय, आपल्याला फॅट लॉस करायचंय. तर व्यायाम कोणता करावा हा प्रश्न नाही. अगोदर व्यायाम आणि मुवमेंट म्हणजे एक्सरसाइज आणि मुवमेंट याच्यातला काय फरक आहे तर मुवमेंट म्हणजे काय किंवा ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, त्याला ऍक्टिव्हिटी सुद्धा म्हणतो आपण. की आपण जसं रोज जे काम करतो, ऑफिसला जातो, ऑफिसमध्ये बसून काम करतो, बाकीचे घरातले काही कामं करत असतो, ती ऍक्टिव्हिटी किंवा मुवमेंट झाली. तर ती एक्सरसाइज असू शकत नाही. एक्सरसाइज म्हणजे तुमच्या शारीरिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन तुम्ही काहीतरी कार्य करणे, हे झालं एक्सरसाइज किंवा व्यायाम. तुमची जी मर्यादा आहे शरीराची, मी जर 5 किलो उचलू शकतो सहजासहजी रोज, 5 किलो घेऊन कुठेही फिरू शकतो, पाठीवरती सॅक घेऊन फिरू शकतो मी दिवसभर, तर ती ऍक्टिव्हिटी झाली माझी. पण मी जेव्हा वेट जास्त उचलेल माझं शरीर, तर तो झाला व्यायाम. मी माझ्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन पुश केलेला आहे, तो झाला व्यायाम. तर मग आता मी अगोदरच सांगितलं की आपण सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बोलत आहोत. तर मग कोणता व्यायाम केला म्हणजे आमचं फॅट लॉस होईल, तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, जो माणूस झोपलेला आहे, काहीच हालचाल करत नाही, पूर्णपणे आराम करतो, त्याच्यासाठी उभं राहणं हा व्यायाम आहे. जो उभा राहिला त्याच्यासाठी 2 पावलं टाकणे हा व्यायाम आहे. ज्यांनी 2 पावलं टाकले त्यांनी 2 किलोमीटर चालणे हा त्याच्यासाठी व्यायाम आहे. जो 2 किलो म्हणजे हा आपल्या दृष्टीने व्यायाम हा कोणताही असू शकतो. त्यामुळं हे डोक्यातून काढून टाका की मी हे केल्यामुळे माझं फॅट लॉस होईल, हा व्यायामाचा प्रकार केला म्हणजे फॅट लॉस होईल. तर तसं नाहीये. आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची, तो आपल्यासाठी व्यायाम आहे.
त्यामुळे हे डोक्यातून काढून टाका की कोणता व्यायाम केला म्हणजे माझं फॅट लॉस होईल. व्यायाम हे फक्त कॅलरी बर्न करण्यासाठी आहे, कॅलरी खर्च करण्यासाठी आहे. पण सुरुवातीलाच बघितलं की जी ऊर्जा आपल्या शरीरात येते ती खर्च होण्याच्या 4 मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे व्यायाम. तर आपल्या कॅलरीज बर्न करण्यासाठी आपल्याला व्यायाम करायचा आहे. तो व्यक्ती परत्वे व्यायामाची व्याख्या बदलते. त्यामुळे हे डोक्यातून काढून टाका की कोणता व्यायाम केला म्हणजे फॅट लॉस. तुमचं सध्याची दैनंदिनी कशी आहे, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, त्यानुसार तुम्ही तुमचा व्यायाम प्रकार निवडू शकता. कारण की सायन्सचं प्रिन्सिपल एकच आहे, तुम्हाला कॅलरी डेफिसिट तयार करायचं आहे, तुम्हाला कॅलरीज बर्न करायचे म्हणजे तुम्हाला फॅट लॉसला मदत होणार आहे. त्या गोष्टीमुळे फॅट लॉस होणार नाही. ज्या गोष्टींमुळे फॅट लॉस होणार आहे त्यापैकी एक म्हणजे कॅलरी बर्न किंवा कॅलरी डेफिसिट, आणि ते करण्यासाठी व्यायाम. व्यायाम कोणताही की ज्यामुळे कॅलरी बर्न होते असा तुम्हाला तो उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे व्यायामाबद्दल असलेला गैरसमज काढून टाका की मी जिम मध्ये गेलो तरच माझं फॅट लॉस होईल, मी अमुक गोल 10 किलोमीटर वॉक किंवा रन केला तरच माझं फॅट लॉस होईल, असं नाहीये. तुमची लाईफस्टाईल कशी आहे त्यानुसार लिमिट पुश करून आपण ऍक्टिव्हिटी केली म्हणजे तो आपल्यासाठी व्यायाम आहे. आणि व्यायामाचं जे महत्वाचं उद्दिष्ट आहे कॅलरी बर्न करणे, त्यासाठी आपण कोणताही ऑप्शन आपला निवडू शकतो. तुम्ही तुमच्या हेल्थ कोच सोबत चर्चा करून ठरवू शकता की तुम्हाला कोणता व्यायामाचा प्रकार सूट होऊ शकतो आणि कोणतं ऑप्शन तुमच्या लाईफस्टाईलला सूट होतोय. त्यानुसार तुम्ही ते ऑप्शन निवडून व्यायामाला सुरुवात करू शकता. कारण की जिम जॉईन करायची, मग जिम मध्ये गेल्यानंतर मी व्यायाम करायचा आणि मग माझ्या फॅट लॉसला सुरुवात करायची, तर ती सुरुवात करायला वेळ लागतो, काहीतरी त्याला योग यावा लागतो, ती कन्सिस्टन्सी राहावी लागते आणि आपण टिकत नाही, महिन्या 2 महिन्यामध्ये त्या गोष्टी सोडून देतो काहीतरी रिझल्ट न आल्यामुळे. तर त्यामुळे मी आता सांगितल्याप्रमाणे व्यायाम असं काही नाहीये की आपल्या लाईफस्टाईलला जे काही सूट होईल तो ऑप्शन निवडून तुम्ही व्यायामाला सुरुवात करा. म्हणजे आपल्या वेट लॉस मधली पहिली जी स्टेज आहे कॅलरी डेफिसिट आपल्याला तयार करायचा आहे, तो तयार करण्यासाठी या व्यायामाची नक्कीच मदत होणार आहे. आजच्या भागामध्ये आपण व्यायामाचे फायदे आणि कोणता व्यायाम प्रकार आपण निवडला पाहिजे याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला. व्यायाम प्रकाराबद्दल संदिग्ध न राहता व्यायाम हा आपल्याला कॅलरी बर्न करण्यासाठी करायचा आहे, तो कोणत्याही प्रकारचा असू द्या. योगा सुद्धा व्यायाम आहे, आपल्या शरीराला आणि आपल्या लाईफस्टाईलला सूट होईल असं कोणताही ऑप्शन तुम्ही निवडू शकता. त्यामुळं डोक्यातून हे काढून टाका की मी अमुक केलं तरच माझं फॅट लॉस होणार आहे. व्यायामाचा आणि फॅट लॉसचा डायरेक्ट संबंध नाही. व्यायाम हा कॅलरी बर्न करण्यासाठी, कॅलरीज खर्च करण्यासाठी, कॅलरीजची तूट निर्माण करण्यासाठी आपल्याला करायचं आहे. कारण की फॅट गेन हे कॅलरीज, खर्च होणाऱ्या कॅलरीज जेव्हा कमी असतात तेव्हा फॅट गेन होतं. तर त्या खर्च होणाऱ्या कॅलरी वाढाव्यात, आपलं मेटाबॉलिक रेट वाढावा, इम्प्रूव्ह व्हावा, या दृष्टीने आपण व्यायामाला सुरुवात करायची आहे. तर थँक्यू मित्रांनो, आजच्या भागामध्ये इतकंच. यानंतर आपण आज फॅट लॉसची पहिली स्टेज बघितली, कॅलरी डेफिसिट. पुढच्या भागामध्ये आपण फॅट लॉस साठी आवश्यक असणारा डाएट किंवा आहार कसा असावा या विषयाला सुरुवात करणार आहोत. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना आवश्यकता आहे या माहितीची त्यांना ही माहिती शेअर करून त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.